जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर. जे ऑपरेशन आपण पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्प विरुद्ध केलं होतं मागच्या वर्षी, त्याला 1 वर्ष आता पूर्ण होणार आहे. आपल्याला आठवत असेल की 24 एप्रिल 2025ला आतंकवादी हल्ल्यामध्ये आपले 34 भारतीय पहलगामच्या व्हॅलीमध्ये मारले गेले होते आणि त्याच्यानंतर आपण 7-8 मेच्या रात्री दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला केला. 250-300 दहशतवादी तिथे मारले. मग 8-9च्या रात्री पाकिस्तानने आपल्या हवाई पट्ट्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो हल्ला पूर्णपणे निष्फळ झाला. त्यात पाकिस्तानला काहीही यश मिळालं नाही आणि त्याच्यानंतर 9-10च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई दलावरती हल्ला केला आणि तिथे आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं. तिथे अनेक विमानं जमिनीवरती नष्ट झाली. त्यांचं अवॅकचं विमान नष्ट झालं. धावपट्ट्या पुष्कळ प्रमाणामध्ये बर्बाद झाल्या. तिथलं जे रडार होतं त्याचं मोठं नुकसान झालं. परंतु सर्वात जास्त मोठं नुकसान होतं ते नूर खान एअरबेसचं झालं, जिथे पाकिस्तानचे न्यूक्लिअर बॉम्ब्स ठेवले होते आणि पाकिस्तानने लगेच युद्धबंदी करता रिक्वेस्ट केली. आपण ती मान्य केली आणि एक अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेऊन आपण ऑपरेशन सिंदूर हे थांबवलं. तर आता त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आता सध्या भारताच्या समोर अंतर्गत सुरक्षेची आणि बाह्य सुरक्षेची जी आव्हानं आहे याच्याविषयी आपण पटकन बोलण्याचा प्रयत्न करू की कुठली कुठली आव्हानं आहेत. आपण जोपर्यंत अंतर्गत सुरक्षेकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की म्हणजे त्याचे 4 मोठे पैलू आहेत. एक, दहशतवाद जो पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न काश्मीरमध्ये पाकिस्तान करतो आहे. दुसरा आहे ईशान्य भारतातली बंडखोरी, ती सुद्धा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न चीन करतो आहे. तिसरा आहे बांगलादेशी घुसखोरी, त्याच्याविषयी आपण बोलूया. चौथं आहे पंजाबमधला खालिस्तानी दहशतवाद, तो पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न भारताचे शत्रू करतायत. आणि मी अनेक वेळा म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे फक्त पाकिस्तानच्याच विरोधात नव्हतं, तर हे पाकिस्तानच्या विरोधात होतं. याच्याशिवाय पाकिस्तानला प्रचंड मदत करणाऱ्या चीनच्या विरोधात होतं. याच्याशिवाय अनेक देश पाकिस्तानला मदत करतात. आर्थिक मदत वगैरे सौदी अरेबिया आहे, तुर्कस्तान वगैरे त्यांच्या विरोधात होतं. आणि याच्याशिवाय पाकिस्तानचे अनेक हस्तक जे भारतामध्ये काम करतात त्यांच्या विरोधात होतं. आणि त्या युद्धाची नेमकी परिस्थिती आत्ता काय आहे आजच्या दिवशी याच्याविषयी आपण बोलू. तर आता आपण सर्वात पहिले बोलूया काश्मीर मधला दहशतवाद. त्याचं कंबरडं तर आपण नक्कीच बोललेलं आहे. मध्ये मध्ये आपण जर बघितलं तर 2026 म्हणजे आता आज मेचा महिना आहे, तर यामध्ये जवळजवळ 20 भारताच्या सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना मारताना. दहशतवाद तिथे संपलेला आहे. पाकिस्तान पुन्हा 2 प्रकारचे प्रयत्न करतो. एक तर आपल्या काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न, ज्याच्यामध्ये आपण 95% दहशतवाद्यांना सीमेवरतीच मारतो. 5% दहशतवादी आत येणार त्यांना यश मिळतं. त्याच्या विरुद्ध नंतर काउंटर टेररिस्ट ऑपरेशन करून त्यांना मारलं जातं. तर दहशतवाद आहे काश्मीरमधला दहशतवाद, परंतु त्याचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. तिथे टुरिस्ट मोठ्या प्रमाणात जात आहे, परंतु आपल्याला आपले डोळे आणि कान उघडेच ठेवावे लागतील आणि दहशतवादी विरोधी अभियान काश्मीरमध्ये कायमचं सुरू ठेवावं लागेल, कारण पाकिस्तान काही थांबणार नाही. परंतु काश्मीरमधली परिस्थिती अत्यंत उत्तम आहे. ज्या टुरिस्टना काश्मीरमध्ये जायचं असेल त्यांनी जरूर जावं. लेह लडाखची परिस्थिती अत्यंत उत्तम आहे, तिथे सुद्धा पर्यटनाकरता जावं असं मी आपल्याला निवेदन करू शकतो. दुसरा जो मोठा इश्यू आहे तो म्हणजे खालिस्तानी दहशतवाद. अनफॉर्च्युनेटली पाकिस्ताननी आता पुन्हा एकदा खालिस्तानी दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज आपण बोलतो आहे तर आजच एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता पंजाबच्या अमृतसरमध्ये. खासा नावाची कॅन्टॉन्मेंट आहे भारतीय सैन्याची अमृतसरला, त्याच्याजवळ. नशिबाने तिथे आपलं नुकसान काही झालं नाही, परंतु बॉम्ब ब्लास्ट झाला. आणि त्याच्या 1 दिवस आधी एक ग्रेनेड ब्लास्ट झाला होता जलंधरमध्ये, जिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स एक फ्रंटियर हेडक्वार्टर आहे तिथे. म्हणजे बॉम्बस्फोट नावाचा प्रकार
जो बंद पडला होता काश्मीर माफ करा पंजाबमध्ये, तो पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतो आहे. परंतु बॉम्बस्फोटाची मला जास्त काळजी नाही. मला जी काळजी आहे ती आहे पंजाबमध्ये पाकिस्तान जे ड्रग्स म्हणजे अफूगांच्या चरस आत पाठवतो आहे त्याची, ते काही थांबण्याचं लक्षण दिसत नाहीये. 400-500 ड्रोन्स पाकिस्तान दरवर्षी भारतामध्ये पाठवत असतो, ज्याच्यामध्ये 15 ते 16 किलो ड्रग्स हे पाठवले जातात. तर ते थांबवण्यामध्ये आपल्याला अजून जास्त यश मिळवण्याची गरज आहे, कारण ड्रग्स अजून सुद्धा फ्रीली अवेलेबल आहेत, भारताच्या हद्दीमध्ये येत आहेत. आणि एवढंच नाही तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे. आपल्याला कल्पना असावी की 2025 मध्ये जवळजवळ 35 ते 40 हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण अरबी समुद्रामध्ये पकडलेले आहेत. आपण जेवढे ड्रग पकडतो त्याच्यापेक्षा पुष्कळशे ड्रग्ज न पकडता सुद्धा महाराष्ट्रामध्ये समुद्र किनाऱ्यावरनं आणि इतर मोठ्या भागांमध्ये येऊ शकतात. तर त्याकरता आपल्याला नॅर्को टेररिझम म्हणजे अफूगांच्या चरसच्या दहशतवादाविषयी आपलं अभियान हे चालूच ठेवावं लागेल. कारण ड्रग्स भारतामध्ये येत आहेत त्याच्याविषयी काही डाऊट नको. ते अरबी समुद्रातनं येतात, ते ईशान्य भारतातला जो भाग आहे जो म्यानमारला लागलेला आहे तिथून येतात, ते पंजाबमध्ये जे ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्या विरुद्ध कारवाई कशी करायची, अनेक कोव्हर्ट कारवाया आपण करतो आहे. आपल्याला कल्पना असेल की दर एक 7-8 दिवस झाले की एक कुठला तरी नोन दहशतवादी हा पाकिस्तानमध्ये मारला जातो, जी एक चांगली बाब आहे. तर ती खूपच चांगली बाब आहे. एवढंच नव्हे तर आता आपण पाकिस्तानला 3 फ्रंट वॉर लढण्याकरता भाग पडलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा अत्यंत अशांत आहे आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानमधून येणाऱ्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेवरती हल्ला करण्याकरता अनेक हवाई हल्ले अफगाणिस्तानमध्ये केलेले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करून त्यांचे मोठं नुकसान केलेलं आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तान आणि इराण यांची जी सीमा आहे ती अत्यंत अशांत आहे आणि तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गडबड होते आहे. तर थोडक्यात पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा तिथे मोठे हिंसाचार होतो आहे. पाकिस्तान इराण सीमा तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होत आहे आणि पाकिस्तानच्या आत जे बलुची गट आहेत ते पाकिस्तानला पुष्कळ त्रास देत आहेत आणि पाकिस्तानमध्ये हिंसाचार हा अत्यंत उच्च पातळीवरती पोहोचलेला आहे. पण तसं झालं तरी पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवाद चालू ठेवण्याचा प्रयत्न काही सोडणार नाही, याविषयी शंका नको. तर खालिस्तानी दहशतवाद नावाचा जो प्रकार आहे त्याचा थोडाफार संबंध महाराष्ट्राशी सुद्धा आहे. आपल्याला आठवत असेल की नार्कोटिक्स महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्याच्याशिवाय काही वर्षापूर्वी नांदेडच्या पोलिसांवरती हल्ला झाला होता. जो गुरुद्वारा नांदेड साहेब आहे तिथून काही निहांग हातात तलवारी घेऊन बाहेर आले होते आणि त्यांनी नांदेड पोलिसांवरती हल्ला केला होता. तर खालिस्तानी दहशतवाद सध्या भडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतो आहे. माझ्या मते याच्यामध्ये बॉम्बलास्ट आणि बंदुकीचे हल्ले हे जास्त होणार नाही. याचं स्वरूप जास्त नॅर्कोटिक्स म्हणजे अफूगांच्या चरस ज्याचं असेल. तिसरा जो मोठा मुद्दा आहे तो म्हणजे ईशान्य भारतातली बंडखोरी. ईशान्य भारत शांत आहे, तिथे मोठ्या प्रमाणात प्रगती होते आहे, परंतु तिथे पुन्हा मैतेई आणि कुकीमध्ये काही प्रमाणामध्ये गडबड घडवण्याचा प्रयत्न चीन करतो आहे आणि तिथे मधून मधून हिंसाचार हा अचानक सुरू होतो. म्हणून आपल्याला आपली जी म्यानमार आणि भारताची सीमा आहे त्याला अजून जास्त त्याचं रक्षण करावं लागेल आणि जे दहशतवादी आत येण्याचा प्रयत्न करतात त्यांना अर्थातच ईशान्य भारतामध्ये मारावं लागेल. जास्त काळजी करण्याचं कारण नाही. सीमा तशी बऱ्यापैकी सुरक्षित आहे, परंतु लक्ष मात्र आपल्याला ठेवावंच लागेल. याच्या पुढे जो नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे नक्षलवाद किंवा माओवाद. नक्षलवाद किंवा माओवादाचं कंबरडं मोडण्यात आलेलं आहे. 31 मार्च पर्यंत असं सरकारने जाहीर केलं होतं, पण अजून सुद्धा छोटे मोठे
हिंसाचाराच्या घटना या होत आहेत आणि त्याला संपायला आपल्याला वेळ लागेल. म्हणजे मध्य भारतामध्ये खास तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा या भागामध्ये अजून सुद्धा छोटे-मोठे जे गट आहेत नक्षलवाद्यांचे, एक असा अंदाज केला जातो 300-400 नक्षलवादी असावेत, की ज्यांनी अजून शरणागती पत्करलेली नाहीये आणि काहींकडे शस्त्र आहेत. तर त्यांना आपल्याला निष्क्रिय करावं लागेल. म्हणजे म्हणजे नक्षलवादी विरोधी अभियान किंवा माओवादी विरोधी अभियान किंवा डाव्या दहशतवादाच्या विरोधातलं अभियान हे जोऱ्यामध्ये आपल्याला चालूच ठेवावं लागेल आणि उरलेले जे शस्त्रधारी नक्षलवादी आहेत त्यांना आपल्याला निष्क्रिय करावं लागेल, म्हणजे त्यांना मारावं लागेल. तर नक्षलवादाचा हा मुद्दा होता. याच्याशिवाय जो सर्वात महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बांगलादेशी घुसखोरी. बांगलादेशी घुसखोरी आज 6 ते 7 कोटी बांगलादेशी भारतामध्ये असावेत. एक अत्यंत चांगली घटना जी भारतामध्ये घडली ती म्हणजे आत्ताच झालेल्या इलेक्शनमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आणि त्याच्यामुळे आता तिथे म्हणजे जनरली आपण इलेक्शन विषयी बोलत नाही, परंतु तिथे आपल्याला कल्पना पाहिजे की ममता बॅनर्जी यांचं सरकार बांगलादेशी घुसखोरांना आत येण्याकरता खूप मदत करायचं. खूप मदत करायचं म्हणजे नेमकं किती मदत करायचं? तर आपल्याला कल्पना पाहिजे की भारत-बांगलादेश सीमा ही जवळ-जवळ 4,500 किलोमीटर एवढी आहे आणि या सीमेवरती जे सुरक्षा दल तैनात आहेत ते म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ते काम करतात, परंतु त्यांचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि अजून सुद्धा घुसखोरी ही सुरूच असते. 2,500 किलोमीटरची जी सीमा आहे ती लागलेली आहे पश्चिम बंगालला आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला. तर तिथे पश्चिम बंगालचं सरकार बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला फेन्सिंग तयार करण्याकरता जे जमीन पाहिजे होती सीमेवरती ती द्यायला तयार नव्हतं. कारण जर आपण तिथे फेन्सिंग लावलं म्हणजे कुंपण लावलं तर बांगलादेशी घुसखोरांना आत येण्याकरता पुष्कळ डिफिकल्ट होईल. आता काही म्हणजे इलेक्शन झाल्यापासून काही व्हिडिओज म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, ज्याच्यामध्ये दाखवलं जात आहे की शेकडो बांगलादेशी आता पलायन करता आहेत बांगलादेशच्या सीमेकडे आणि अनेक म्हणजे शब्द अनेकांना अनेक जण म्हणजे हिंदुत्ववादी खूप खुश झाले आहेत की बांगलादेशी पलायन करतायत. पण खरं व्हायला पाहिजे, त्यांनी पलायन करायला पाहिजे. पण याच्यामधले बहुतेक सगळे व्हिडिओज हे सगळे फेक आहेत आणि जर आपण सरकारी आकडेवारी बघितली तर गेल्या 3 किंवा 4 महिन्यामध्ये जवळ-जवळ 1,500 बांगलादेशींना पकडून आपण त्यांना सीमेपार म्हणजे बांगलादेशमध्ये परत पाठवलं आहे. 1,500 बरं का, लाखो नाही किंवा कोट्यावधी नाही आणि आपल्याला परत पाठवायचे आहेत 6 ते 7 कोटी बांगलादेशी. तर हे सगळे व्हिडिओ अतिरंजित आहेत. आता जसं नवीन सरकार इकडे येईल त्यांनी एकतर पहिले BSFला जमीन द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे कुंपण लावलं जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशींना पकडण्याचं अभियान राबवायला पाहिजे. कारण हे अभियान राबवलं जात आहे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आणि बांगलादेशी घुसखोर जे आसाममध्ये होते त्यांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. संपली नाही, मी पुन्हा रिपीट करतो, संपलेली नाही, पण कमी नक्कीच झालेली आहे. त्याकरता आसामचं कौतुकच करायला पाहिजे. तर तशाच प्रकारची कारवाई ही आता पश्चिम बंगालच्या सरकारने करायला पाहिजे. कारण अजून सुद्धा कोट्यावधी बांगलादेशी भारतात आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त बांगलादेशी जे आहेत ते पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि याच्याशिवाय महाराष्ट्रात सुद्धा लाखो बांगलादेशी आहे. एका आकडेवारीप्रमाणे 80 ते 90 लाख बांगलादेशी हे महाराष्ट्रामध्ये असू शकतात. हे म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे किंवा रॉचे किंवा आपल्या इंटेलिजन्स एजन्सीचे आकडे आहेत. आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशींना पकडण्याचं जे अभियान आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राबवलं जाईल आणि जास्तीत जास्त बांगलादेशींना पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळायला पाहिजे. कारण मागच्या वर्षीच्या अंदाजाप्रमाणे एक 5-6 हजार बांगलादेशींना जरूर पकडण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये, की जे की एक चांगलं परफॉर्मन्स आहे. परंतु आपल्याला पकडायचे आहे 70-80 लाख
आणि पकडले किती आहे? दरवर्षी 5-6 हजार. तर या पद्धतीने आपण हे बांगलादेशींना पकडायला आपल्याला शेकडो वर्ष लागू शकतील. तर बांगलादेशी पकडण्याकरता नेमकं काय करायला पाहिजे याविषयी व्हिडिओ आम्ही पहिलेच जारी केलेला आहे. तो योग्य म्हणजे सुरक्षा एजन्सीज किंवा गुप्तहेर संस्था त्या बघतील आणि कारवाई करतील अशी आशा करूया. परंतु अजून एवढं नक्की आहे की बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे आणि आता ममता बॅनर्जी नाही याचा पूर्ण वापर करून आपण बांगलादेशी अभियान जे आहे ते अजून जास्त तेज करायला पाहिजे. याच्यानंतर आपण आता एका विषयावरती बोलूया ते म्हणजे बाह्य सुरक्षा आणि बाह्य सुरक्षेमध्ये आपण पारंपरिक युद्धाची काळजी करू नये. भारतीय सैन्य मजबूत आहे. आपण चीन सीमा असो की पाकिस्तान सीमा असो त्याची काळजी नाही. परंतु हे जे सध्या इतर प्रकारची जी युद्ध सुरू आहेत त्याची आपण काळजी करणं नक्कीच गरजेचं आहे. उदाहरणार्थ सध्या इराणचं युद्ध सुरू आहे आणि इराण अमेरिका युद्धामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी किंवा इंधन सिक्युरिटीवरती नक्कीच परिणाम होतो आहे. आतापर्यंत भारत सरकारने वेगवेगळी पावले उचलली आणि भारतामध्ये म्हणजे आता 56वा दिवस आहे मला वाटतं आजचा इराण आणि अमेरिका युद्धाचा. तरी पण आपल्याला कधीही कुठेही फ्युएलचं शॉर्टेज म्हणजे दिसलं नाही. याच्या उलटं आपल्याला कल्पना पाहिजे की पहिले काही घाबरून काही लोकांनी जास्त गॅसचं बुकिंग केलं होतं आणि आता जवळ-जवळ 20 ते 25% लोकं आपले गॅसचे सिलेंडर आता परत करतायत कारण त्यांच्याकडे सिलेंडरच नाही बदली करण्याकरता. तर आपण जास्त गॅसची काळजी करू नये. आपण जास्त पेट्रोल, डिझेलची काळजी करू नये. पुन्हा-पुन्हा काही जण मीडियामधले घाबरवण्याचा प्रयत्न करतायत, की कधीतरी एकदम अचानक गॅसच्या किमती वाढवल्या जातील किंवा अ, 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 पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढवल्या जातील. आणि त्याकरता त्यांनी अग्रलेख हे पहिलेच लिहून तयार ठेवलेले आहे. बघा गॅसच्या किमती वाढल्या, किमतीचा महागाईचा भडका उठला देशामध्ये. पण त्यांच्या दुर्दैवाने ही काही बातमी यायला तयारच नाहीये. आपण ज्यावेळेला इंधन सुरक्षेकडे बघतो, 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर यायला पाहिजेत. नंबर 1 आपलं 85% इंधन जे आहे, हे परदेशातून आपण आयात करतो. तर त्याच्यामुळे परदेशामध्ये काय होतं याच्यावरती आपला कंट्रोल अजिबात नाही. म्हणजे आपलं इंधन एक 20-25% होर्मुझमधून येतं, 15-20% रशियाकडनं येतं, 15-20% अमेरिकेकडनं येतं, काही आफ्रिकेच्या नायजेरियासारख्या देशातनं येतं, इव्हन अर्जेंटिनाकडनं येतं. तर इंधन ही इश्यू नाहीये. इश्यू असा आहे, की जर इंधन जवळ आलं, तर आपल्याला ते जास्त स्वस्तात मिळतं. म्हणजे 400 किलोमीटर नॉटिकल माईल दूर असलेला होर्मुझ मधनं येणारं इंधन हे नक्कीच स्वस्त असतं 4000 किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेमधून येणाऱ्या इंधनापेक्षा. तर त्याच्यामुळे जर होर्मुझ जर लवकरात लवकर उघडलं गेलं, तर आपली इंधन सुरक्षेला आपल्याला नक्कीच किमतीच्या बाबतीत नक्कीच मदत होईल. पण सध्या काही ते उघडण्याचं लक्षण दिसत नाहीये. काही तथाकथित तज्ञ पुन्हा-पुन्हा सांगायचा प्रयत्न करतायत, की आता अमेरिका इराणला संपवेल, इराण हे होईल, इराण ते होईल, अमेरिका जिंकतं आहे. अमेरिकेला दुर्दैवाने इराणला पराभूत करण्यामध्ये अमेरिकेला अत्यंत मोठं अपयश आलेलं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प फक्त बडबड करू शकतात, परंतु त्यांना इराणला संपवता आलं नाहीये आणि त्याच्यामुळे आपला इंधन सुरक्षेवरती परिणाम होतो आहे. परंतु बाकीच्या देशाच्या तुलनेमध्ये आपण खूप चांगलं काम केलंय. लक्षात असावं, चीनमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये प्रचंड वाढल्या आहेत. अमेरिकेमध्ये वाढलेल्या आहेत. युरोपमध्ये वाढलेल्या आहेत. फक्त भारतामध्ये 2022 नंतर इंधनाच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झाली नाहीये. आशा करूया, की भारत सरकार अजून चांगलं काम करेल आणि कमीत कमी इंधन वाढ करेल येणाऱ्या काळामध्ये. कारण इंधन वाढ झाली तर अर्थातच नक्कीच ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमध्ये फरक पडतो. तर जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल व्हेइकल वापरणं वगैरे हा त्याच्यावरती अनेक पर्याय आहेत. याच्याविषयी मी आता बोलणार नाही. परंतु जर इराणचं युद्ध जर होर्मुझ उघडली गेली, तर नक्कीच आपलं म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे, तो नक्कीच वाढेल. आणि तर त्याच्यामुळे
थोडक्यात असं, की आता माझा व्हिडिओचा वेळ जवळ-जवळ 20 मिनिटं झालेला आहे आणि मला लांब जास्त बोलायचं नाही. परंतु एवढं नक्की, की आपण म्हणजे आपली सुरक्षा व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा असो, की बाह्य सुरक्षा असो, आपण मजबूत ठेवलेली आहे आणि याच्यामुळे देशामध्ये अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे वाढण्याचा, तो कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. उलटा तो वाढणारच आहे आणि उलटं आपल्याला कळायला पाहिजे, की जे भारतीय भारताच्या बाहेर गेले आहेत. अमेरिकेमध्ये 40% भारतीय परत येण्याचं नियोजन करत आहेत. आपले जे भारतीय आहेत आखाती देशांमध्ये त्याच्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. कालच जो हल्ला केला UAEच्या बंदरावरती तिथे 3 भारतीय गंभीररित्या जखमी झाले. तर भारतीयांकरता सर्वात सुरक्षित जागा जी आहे ती म्हणजे भारत नावाचा देश आहे आणि सर्वात जास्त प्रगतीचा रेट हा भारतामध्येच आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर थोडक्यात ऑपरेशन सिंदूरच्या 1 वर्षानंतर भारताने आपल्या समोर असलेली सुरक्षेच्या आव्हानांना इतर राष्ट्रांच्या तुलनामध्ये चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि भारत हे सुरक्षित आहे. मात्र आव्हानं मग ते काश्मीरमधला दहशतवाद पुनर्जीवित करण्याची असो, की नक्षलवादाचे हल्ले पुन्हा होण्याचं असो, की बांगलादेशी घुसखोरी अजून वाढण्याचं असो किंवा नार्कोटिक्स म्हणजे अफूकांच्या चरस भारतामध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असो, हे प्रयत्न पाकिस्तानमधून चालूच राहतील, चीनकडनं चालूच राहतील. तर आपल्याला आपलं लक्ष अंतर्गत सुरक्षेकडे आणि बाह्य सुरक्षेकडे ठेवून देशाला जास्तीत जास्त सुरक्षित हे ठेवावं लागेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.